रवैया थम गई मंदार मिली। बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। तलक आंधियां पानी संग बड़ी। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? इन पैरों के नीचे हो भूमिया। तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। अरे ताई आत्ताच म्हणत होत्या की या घरात माझ्या बरोबर खेळायला एक छोटीशी नात किंवा एक छोटासा नातू यायला हवा। पण काय करणार, देवांश आणि सई मनावरच घेत नाहीत ना, असं म्हणत होते ताई। हो ना ताई? आई मी आलेच। अगं थांब थांब, तू कुठे निघालीस? आमच्या रूम मध्ये। असंच नाही जायचं। आता आम्ही काय बोललो ते मनावर घ्यायचे आधी, कळलं का? बरं ऐका, लगेच मनावर घेऊ नका। 2 दिवसानंतर गुरुजींनी काय सांगितलं लक्षात आहे ना? यू नो व्हॉट, मला ना आज रागच आलाय त्या गुरुजींचा। काही सांगतात अगं, असं असतं का काही? अच्छा अच्छा, आलं लक्षात। बायकोपासून लांब राहायला सांगितलं ना 2 दिवस, तुला राग येणार, साहजिकच आहे ते। 2 दिवस लांब राहायचं माझ्यासाठी, ऐकाल ना? काय रे? आई मी तुमच्या रूम मध्ये जाते। हा हा, तू माझ्याच रूम मध्ये राहता 2 दिवस। बघ किती शहाणी आहे बघ माझी सून। हो ग हो, वेडा तर फक्त मीच आहे ना, मीच आहे वेडा। करेक्ट म्हंटलंय का असं? नाही, असंच म्हणत असतोस तू, हेच म्हणायचं असतं तुला। चालूच एक कॉल आहे। परमेश्वरा, माझ्या मुलांनी 2 दिवस असाच धीर धरू दे। हे सगळं गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे होईल। 2 दिवस वाट बघायची तिला। बहिणी, तुला वाटते ना तितकी हुशार नाही तुझी सुनबाई, तिच्याने काही होणार नाही। 2 दिवस 2 मिनिट माझ्या देवांशला सोडत नाही, ती 2 दिवस राहणार आहे।